भाषा बोलतोय मग शिक्षकांनी काय हे बघायला पाहिजे का रात्री एकला ऑनलाईन का होतं म्हणून. मग आपण सांगितलं पाहिजे बस मधून जेव्हा मुलगा घरापर्यंत पोहोचतो आणि बस मधून रिटर्न कॉलेज पण येतो, मुलगा काय ऐकतो, गाणे ऐकतो, काय एखादं वर्कशॉप कानामध्ये इयरफोन मध्ये ऐकतो, हे आपण बघितलं पाहिजे. आम्ही हे बघत नाही, आम्ही फक्त हे करतो की जेवण चांगलं पाहिजे, जेवण चांगलं पाहिजे. मी मान्य करतो जेवण सुद्धा चांगलं व्हायलाच पाहिजे, पण मुलगा शिकला पाहिजे का नको? मुलग्याला संस्कार लागले पाहिजे का नको? मुलगा तुमचा IIT किंवा फॉरेनला गेला तर चांगलं झालं का तुमचं? त्याला संस्कार लागले पाहिजे. यासाठी रोज पालकानं आईचं काम खाल्लंच का म्हणून विचारण्यापेक्षा तो अभ्यास काय केला म्हणून विचारलं पाहिजे. आणि आई विचारते का? आई फक्त विचारते बाळा गेले रडाई सुरू करते का? मग ते रडल्यामुळे काय होतंय, मुलं तुमची कमकुवत व्हायला लागल्या. कुठल्याही शिक्षकाजवळ जर मुलगा गेला तर शिक्षक असं म्हणत नाही की का आला असं माझ्याजवळ, कधीही म्हणत नाही शिक्षक. एखादं उदाहरण त्या वर्गात नाही समजलं तर त्याने क्लासरूम मध्ये ज्या बाहेर जाऊन तिथे केबिन मध्ये गेला, मला सांगितलं की हा मला उदाहरण समजत नाही, मला समजावून सांगा. तर शिक्षक त्यावेळी समजावून सांगतात, हे मला माहित आहे. मग वालचंद जर माझ्या मुलीला ऍडमिशन मिळत असेल आणि मी वारणा इंजिनिअरिंगला घालत असेल तर मी खुळा असेल मग. कारण वालचंद कॅम्पस सिलेक्शन 43 lakhs आहे, इथं का नाही? इथं 100% नोकरी लागते. तुमच्या मुलाला 100% नोकरी लागणार, पण तुमचा मुलगा 5 नंतर काय करतोय ह्याची जबाबदारी तुमची आहे, आमची आहे. आपण केलं पाहिजे. आम्ही तक्रारी करण्यापेक्षा मुलांच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे, पण ह्या गोष्टी सुद्धा आपण लक्ष दिल्या पाहिजेत. मी पेरेंट्स म्हणून आलोय, मी का सांगतोय, आज मुलांच्या संस्काराची कमी आहे. मी कॉलेजच्या पाठीमागे राहतो, रोज कॅम्पस मध्ये येतो, रोज चक्कर मारतो. मुलं काय संध्याकाळनंतर मुलं काय करतात ह्याची जबाबदारी पालकांची. रोज व्हिडिओ कॉल करून विचारलं पाहिजे मम्मीने, बाळा बोल आज काय, जरा व्हिडिओ कॉल करून तुला बघायचं आहे. रोज 7:30 8 ला फोन करा त्याला. तो रोज 2 तासाने अभ्यास केला पाहिजे. ह्यासाठी तुम्ही त्याला रोज बोला, तू केलाय का त्याला विचारा. हे पालकांची जबाबदारी आहे. शिक्षक फार चांगले आहेत तिथं, नेट सेट IITN परत PhD करणारे PhD होल्डर आता कारजनी सर आल्यापासून पूर्ण कॅम्पस बदललेला. इथं ग्राउंड आहे 5 एकरचं, त्या ग्राउंड मध्ये तुम्ही रोज मुलग्यांचा सकाळच्या बरे आला तर तो मुलगा कसा निरोगी राहतो मला बघायचा. त्या पोटात खड जरी खाल्लं तरी पचलं पाहिजे, त्याने दगड जरी खाल्ली तर त्या मुलं पचली पाहिजे. हे तुम्ही जबाबदारी. चपाती वगैरे मी मिलिटरीला 11 वर्ष नोकरी केली आहे, चपात्या आळ्या सुद्धा आम्ही खाल्ल्या. तर त्यानं काय होत नाही, फक्त तुमचा मुलगा संस्कारी झाला पाहिजे, चांगलं शिकला पाहिजे. ह्या तक्रारी आपण त्यांच्याकडे करूया, ही मागणी करूया शिक्षकांच्याकडून. आणि ह्या 2 मागण्या जर आपण केल्या तर ह्याच्यावर इम्प्लिमेंटेशन झालं तर येणारा पिढी चांगली घडणार हे लक्षात ठेवा. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.